हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण झटपट बनणारी मुगाची डाळ न भिजवता झटपट आणि चविष्ट अशी आपण मुगाच्या डाळीची ही भाजी बनवलेली आहे। सुकी भाजी एकदम झणझणीत आणि चविष्ट बनते। तुम्हाला टिफिनसाठी अशी झटपट बनवायची झटपट अशी 10 मिनिटात ही भाजी बनते। नक्की करून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, 1 वाटी मी मुगाची डाळ घेतलेली आहे, ती बाउलमध्ये काढून घेते आणि ही स्वच्छ 3 ते 4 वेळा मी धुवून घेणार आहे। इथे बघू शकता मी पाणी घातलेलं आहे आणि याच्यामध्ये चोळून धुवायची, म्हणजे व्यवस्थित डाळ आपली छान अशी धुतली जाते बघा या पद्धतीने। आता इथे बघा, या पद्धतीने मी डाळ धुवून घेतलेली आहे चांगली स्वच्छ अशी। आता ही भिजत घालणार नाही, अशीच ठेवून देणार आहे। आणि इथे बघू शकताय डाळ धुवून घेतलेली आहे। 2 मीडियम साईजचे टोमॅटो कट करून घेतलेले आहे, 1 मोठा कांदा कट करून घेतलेला आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे। आता भाजी बनवणार आहे त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेते। तेल थोडं गरम झाले की त्यामध्ये जिरे मोहरी घालून घेतलेले आहे। जिरे मोहरी छान असे तडतडलेले आहे, त्यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा। कढीपत्ता पण चांगला 1 मिनिट परतून घ्यायचा। इथे बघू शकताय कढीपत्ता पण चांगला परतलेला आहे, त्यामध्ये कांदा घालून मी चांगला भाजून घेते। कांदा आपल्याला इथे चांगला परतून घ्यायचा आहे। हलक्याशा सोनेरी रंगावर मी इथे कांदा भाजून घेतलेला आहे, बघू शकताय। आता त्यामध्ये मी टोमॅटो घालून घेते। झटपट अशी भाजी बनते बघा। भाजीला काय करावं सुचत नसेल तर या पद्धतीची मुगाच्या डाळीची झटपट बनणारी भाजी तुम्ही बनवू शकता। इथे बघा टोमॅटो घातलेले आहेत, आता यामध्येच आपण मसाले घालायचे आहेत। इथे बघू शकताय इथे पाव चमचा मी इथे हळद घालून घेते। आपला 1 चमचा मी लाल तिखट घातलेला आहे, मसाले तुमच्या आवडीनुसार घाला। अर्धा चमचा मी धनेपूड घातलेले आहे आणि इथे चवीनुसार मीठ पण घालून घेते, म्हणजे टोमॅटो पटकन मऊ होतात आणि छान असे परतले जातात। मीठ घातलेलं आहे, भाजीचं सगळं मीठ मी इथे घातलेलं आहे। आता मिक्स करून घ्यायचं, 2 मिनिटं हे चांगलं परतून घ्यायचं। इथे चांगलं हे मऊ झालेले आहे टोमॅटो। आता यामध्ये धुतलेली डाळ घालून घ्यायची, मिक्स करायची, यामध्ये व्यवस्थित अशी परतून घ्यायची यासोबत 2-3 मिनिटं। सगळी डाळ मी घातलेली आहे। हवं तर तुम्ही ही डाळ 10 मिनिटं भिजवून घेऊ शकता, पण नाही भिजवली तरी ही झटपट अशी शिजली जाते। या पद्धतीने 2-3 मिनिटं मी परतून घेतलेले आहे बघा मसाल्यांसोबत डाळ। आता याच्यामध्ये शिजण्यासाठी पाणी घालून घ्यायचं आहे। शिजण्यापुरतंच मी पाणी घालून घेते बघा, अंदाजे 1 ते 1.5 ग्लास मी यामध्ये पाणी घालते। मीठ घातलेलंच आहे, चेक करा तुम्ही। आणि अर्धवट झाकण ठेवून आपण ही 10 मिनिटं शिजवून घ्यायची, पण मध्ये खालीवर करून घ्यायची, नाहीतर लागू शकतं खाली। इथे बघा या पद्धतीने मी अर्धवट झाकण ठेवलेलं आहे आणि चांगली ही डाळ शिजवून घेते। इथे बघा 10 मिनिटानंतर आपण चेक करूया, इथे चांगली आपली डाळ शिजलेली आहे आणि पाणी पण आटलेलं आहे, मऊसूद अशी शिजली जाते बघा। आणि छान अशी झटपट सुकी भाजी आपली तयार झालेली आहे। तुम्हाला जर रस्सा भाजी बनवायची असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता। थोडंसं मी गरम मसाला घातलेला आहे, तुमच्या आवडीनुसार घाला। गरम मसाला अर्धा चमचा घातलेला आहे, मी मिक्स करून घेते। आणि थोडीशी सगळ्यात छोटी बारीक चिरलेली कोथिंबीर पण मी घालून घेते। छान भाजी तयार होते आणि एकदम टेस्टी चपातीबरोबर छान लागते बघा, मस्त अशी झटपट अशी बनणारी आपली मुगाच्या डाळीची भाजी तयार झालेली आहे। मी कोथिंबीर घालते, मिक्स करून घेते। इथे मी गॅस बंद केलेला आहे, मिक्स करून घेते बघा। मस्त झणझणीत चविष्ट अशी झटपट 10 मिनिटात आपली भाजी तयार झालेली आहे। नक्की या पद्धतीने तुम्ही झटपट बनणारी भाजी नक्की बनवून बघा, या पद्धतीने छान झालेली आहे बघा, एकदम टेस्टी। तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल बघा, एकदम छान तयार झालेली आहे। इथे बघू शकता मी गॅस बंद केलेला आहे, सर्व करते बघा। छान अशी एकदम झणझणीत चविष्ट अशी गावरान पद्धतीने, एकदम साध्या सोप्या पद्धतीने झटपट बनणारी आणि एकदम चविष्ट पौष्टिक अशी मुगाच्या डाळीची सुकी भाजी किंवा उसळ इथे आपण बनवलेली आहे। झटपट बनते, एकदम छान। तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल। कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।